आज आहे माझ्या सासरची यात्रा आणि आज आमच्याकडे शेरण्या असतात. देवीची यात्रा असते, मळगंगा देवीची. त्याच्या शेरण्या असतात. पण योगेश काही कामानिमित्त बाहेर गेले होते, मलेशियाला गेले होते. ते आता 3 वाजता त्यांची फ्लाईट होती. 4 वाजता ते घरी आले आणि 4:30ला आम्ही निघालोय गावाला जायला. आम्ही 3 वाजताच रेडी होते आवरून की शेरण्यांना जायचे म्हणून. पण आता वाजलेत 6:15 आणि स्टील आम्ही अजून नारायणगावमध्येच आहोत. नारायणगाव पण अजून आम्ही क्रॉस नाही केले. ट्रॅफिक थोडं आम्हाला लागलं चाकणच्या अलीकडे. तर बघूयात शेरण्यांना पोहोचतोय का. आणि माझी एक सबस्क्रायबर नाही म्हणणार मी आता, माझी गाववाली आहे अश्विनी म्हणून. तिने मला याच्यावरती यूट्यूबवरती मेसेज केला होता की मी पण त्याच गावची आहे, तर आपण भेटूयात. मी तिला म्हटलं आपण नक्की भेटूयात. तर आज माझा प्लॅन होता भेटायचा, परंतु आज आम्ही खूप लेट आलो. स्टील मंदिरात तर आम्ही जाणार आहोत. शेरण्या तर मला माहिती आहे तर शेरण्या संपलेल्या असतील. मंदिरामध्ये जाऊन पाया पडणार, दर्शन घेणार आहोत आम्ही, देवीची ओटी भरणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मी बघेल, जर वेळ असेल तर नक्कीच अश्विनीला भेटेल. मला माहीत नाही आता वय काय आहे. मी आता जस्ट तिला एकेरी हाक मारतीये. वयाने मोठे असेल तर मला माहीत नाही, पण मजा येणार आहे. 3-4 दिवस आता गावीच असणार आहोत. सगळे आलेत, माझ्या नंदा पण आल्यात, कारण की त्यांची पण यात्रा लगेच दुसऱ्या दिवशीच आहे. ते सगळे मुलं खूप दिवसांनी एक्झाम झाल्यानंतर एकत्र येणार आहे. सो रिया पण एक्सायटेड आहे आणि त्याच्यानंतर मी लगेच आईकडे जाणार आहे, कारण की आईची काळजी घेण्यासाठी माझी मावशी आहे, पण तिला तिच्या घरी जायचं आहे. सो आता महिनाभर मी आईसोबतच राहणार आहे. फायनली आम्ही पोचलोय गावी. वाजले 7 आणि उन्हाळ्यामुळे अजून थोडा उजेड आहे आणि शेरण्या आत्ताच गेल्या, तर आम्ही लेट नाही आहोत, वेळेत आलो आहे.
गर्दी आणि समोर बायका नाचतायत पण आहे एवढ्या घामामध्ये. सासूबाई टिंकल करतात माझी, मारतायत मला मारून. काय काढायचं किती वेळा असंच करायचं बाकी काही म्हटलं ना माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. मगाशी बोलल्या त्या ऑलरेडी. हाच फरक आहे माझ्या माहेरच्या सासरच्या लोकांमध्ये. माहेरचे लोक ब्लॉगमध्ये येत नाही, सासरचे सांगतात अगं व्हिडिओ चालू कर का थांबलीस तू व्हिडिओ करायची. सासूबाईने सांगितलंय देवाला नैवेद्य ठेवा, पेढा ठेवा, पण 4 नाही, एकच ठेवा. देवाला 4 नको आहेत, एकच पाहिजे. 4 नैवेद्य देवाला नाही चालणार, देवाला एकच पेढा ठेवायचा आहे, जास्त नाही ठेवायचे. तर साडी निघता राहिली माझी आज. हां परत रिटर्न आपण तिथे एक फोटो पण काढूयात. आतमध्ये इतकं गरम होत आहे, पूर्ण ओलं झालं आहे आणि कुठलाच कोणाला ताळमेळ नाही आतमध्ये. इतकी गर्दी आहे संध्याकाळच्या वेळेस. मला असं वाटतं की आपण निवांत वेळेत आलं पाहिजे, दुपारच्या टाईमला येऊन गेलं पाहिजे. हां माझ्या मोठ्या नणंदबाई पण ह्याच गावच्या आहेत, ह्याच गावात त्यांना दिले सासर हेच आहे त्यांचं. तर त्या काल त्या हुशार आहेत, त्या कालच ओटीन ते भरून आल्या. तर आम्ही वेडे आहोत की आम्ही आज फिरतोय, बट ठीक आहे चालेल का. लोक इथे काय म्हणतात सगळेजण इथे मार्केटमध्ये कोणी बांगड्या घेते, कोणी पर्स घेते. आम्ही भाजीपाला जमा करतो, तर दूध घ्यायला आलोय उद्याच्या चहासाठी. मग अशी हिरवी मिरची ते घेतलाय. सासूबाईंच्या आग्रह खातर आम्ही सगळे तमाशाला चाललोय. सासूबाईंचंच नाही, आणि सासूबाईंचं आवरलेलं नाही आणि आम्हाला इतकी झोप आली आहे. पण ह्यावेळेस तमाशा वेगळा आहे, लास्ट टाइम सुद्धा तो नाही आहे. आणि आत्ताच आम्हाला कळलं की तमाशा खूपच चांगला आहे की आम्ही 10 मिनिटातच रिटर्न येऊ. पण ठीक आहे, आता एवढं सगळं निघाले आहेत तर जाऊन येणार आहोत. सासूबाईंचे काही आवरत नाही आहे. मला यात्रेत घेऊन आला तर आता काय घ्यायचंय ते मला माहिती. वहिनीकडनं शॉपिंग करून घ्यायची. मला काही यात्रेला पैसे दिले नाही, तेव्हा म्हणलं वहिनीला यात्रेत घेऊन जावं आणि काय पाहिजे ते घ्यावं. चप्पल घ्या, चप्पल पण आहे, चप्पल घ्या, ड्रेस घ्या, मी जे पाहिजे ते घ्या. यात्रेला गेलो आणि कुस्ती पाहिली नाही असं कधी झालं नाही, कारण की मला खरंच कुस्ती हा प्रकार खूप आवडतो आणि मुलींची असेल तर अजूनच आवडते. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही कुस्ती पाहायला गेलो. आता याच्यानंतर ह्या फायनल नंतर आमच्या ताईंची कुस्ती आहे. तुमची नाही, शीतल ताईंची. आम्ही इकडनं आवाज आहे ना शीतल तर भरपूर गुड्डीला बोलू का.
सच में को तो खरंच डेंजर दिसते हा श्लोक. बहुत डेंजर दिख रहा है वो. आम्ही दोघं घेणारे आणि सगळ्यांना घाबरवणारे. सगळ्या फॅमिलीला घेऊन जेवायला आलोय. माझी मोठ्या नणंद आहेत पल्लवीताई, त्यांच्याच जावेचंच हे हॉटेल आहे आणि आम्ही दरवर्षी नेहमी आलो की इथे जेवायला येतो. आणि चिकन आणि फिश खूप मस्त बनवतात त्या. आणि ही सगळी माझी फॅमिली आणि ताई आतमध्ये गेल्यात हेल्प करण्यासाठी त्यांना. नाही रे आता लग्नाचं आहे. ते लग्नाचं लेझर लाईट आहे. सगळ्यांना वाटते वाघ आलाय. समोर एक बॅटरी लागते खूप अंधारामध्ये, म्हणून सगळ्यांना वाटतं बॅटरी आली. अरे कोणतरी माणूस आहे, तू चालत हा, पण ते येतोय. चालत येतंय. कशाला येतंय? वाघ शोधतायत का? तो इकडं बॅटरी मारेन, तुम्ही त्याच्याकडे बॅटरी मारा. नील ते तुझ्यावर बॅटरी मारते, तू त्यांच्यावर बॅटरी मार. काही नाहीये नील, तो पण विचार करत असेल तिकडून का बॅटरी येते आम्हाला. त्यांना माहिती नाही इकडे एवढी माणसं बसलेत तर दिसत असेल आपण उजेडात बस. गावी आल्यानंतर संध्याकाळी कुठून तरी मंदिरातून गाण्यांचा आवाज येतो आणि फिरतानाही छान वाटतं. पाठीमागे शीतलताई आणि योगेश खूप पाठीमागे राहिलेत. आम्ही फ्रेंडसोबत बोलता बोलता पुढे आलेली. पण संध्याकाळच्या वेळेस गावात फिरताना जी मजा येते, म्हणजे संध्याकाळी जो पीस असतो इथे, खरंच खूप छान वाटतं. मोकळी हवा असते. दुपारी गरम होतं गावाला, असं नाही की नाही होत, पण संध्याकाळच्या वेळेशी आम्ही सगळेजण मिळून रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत मस्त गप्पा मारत बाहेर बसतो. आणि इथे बऱ्यापैकी माझ्या सासरी इतके सारे ट्रॅक्टर आला होता, इतके सारे नवीन नवीन घरं झालीत, सुंदर सुंदर बंगलोज झाले आहेत, खूप छान छान घरं झाली आहेत. आणि रोज आम्ही एक घर पाहायला जातो. इवन माझ्या पाठीमागे पण सध्या काम चालू आहे 2-3 बंगल्यांचं, आणि समोरच्या रोडला पण झालेलं आहे. आणि त्यांचं इंटेरियर इतकं सुंदर आहे, म्हणजे सगळ्यांनी एकदम युनिक स्टाईल वापरली की असं वाटणार नाही की हे गावचं ठिकाण आहे. मला असं वाटतं की सिटीपेक्षाही गावच्या साईडला खूप छान छान असे बंगले आणि मोठेवाले असे झाले आहेत. यात्रा आणि त्यानंतरचे काही दिवस असे मिळून आम्ही 4 दिवस गावी होतो. आणि त्या 4 दिवसांमध्ये केलेली ही सगळी मजा. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगात. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. धन्यवाद.